नमस्कार, मी अर्चना केतकर। आज चैत्र कृष्ण दशमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मोठी शक्ती प्रदर्शन करत ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आणि जिल्ह्यातील मतदान वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे विचार मंथन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ढोल ताशाच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के हे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। मिरवणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नरेश म्हस्के यांचा निवडणूक अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, गीता जैन, मंदा म्हात्रे, रवींद्र फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, आनंद परांजपे, नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, माजी महापौर सागर नाईक, रिपाईचे भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। नरेश म्हस्के यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवदेवतांचे दर्शन आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले। मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना मध्यवर्ती शाखा तलावपाळी येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला। भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांची उपस्थितीही यावेळी होती। तलावपाळी मार्गे मामलेदार, कौपिनेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, चिंतामणी चौक, आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे वंदन करत कोर्ट नाका इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला, तेव्हा संपूर्ण परिसर भगवा झाला होता। मिरवणुकीत गाण्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष झाला। विविध प्रांतातील नृत्याचं सादरीकरण करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत अब की बार फिर मोदी सरकार असा नारा कार्यकर्त्यांनी दिला। या भव्य प्रचार फेरीमुळे शहरातील वाहतूक नियोजन कोलमडून पडलं आणि ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव वाहन चालकांना मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची आमची भूमिका आहे। आमच्यासाठी राज्यातील सर्व 48 जागा प्रतिष्ठेच्या आहेत। मोदींकरता महायुतीतील कार्यकर्ते आता कामाला लागले असल्याची प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी व्यक्त केली। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे कपिल पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला। आपला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला जाण्यापूर्वी कपिल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कपिल पाटील यांनी काढलेल्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते। कपिल पाटील यांनी काढलेल्या प्रचार फेरीमुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी झाल्याचंही दिसत होतं।
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने न चुकता मतदान केलं पाहिजे। जनहिताचे शासन निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जातीपाती, धर्म तसेच इतर प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावं। मतदार जागृतीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि परिसरामध्ये जनजागृती करावी असं आवाहन महाराष्ट्र दिनी स्वीप पथकाने जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये केलं। ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याच उपक्रमाचा भाग म्हणून विद्याप्रसारक संस्थेच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या परिसरात भव्य पटांगणावर 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदान जनजागृतीसाठी प्राध्यापक, कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गासाठी मतदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मतदान मेरा अधिकार है, मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या घोषणांनी महाविद्यालयीन परिसर दुमदुमून गेला। मी मतदान करणारच, आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा या आशयाचे मजकूर असलेले आणि त्यावर मतदान 20 मे असे दर्शवणारे माहिती पत्रकाचेही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं। या मतदान जनजागृती कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांचा विशेष सहभाग होता। सर्व उपस्थितांकडून मतदार प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आलं आणि अभिवचन घेण्यात आलं। लोकशाहीच्या उत्सवात लोकशाही सक्षम होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केलंच पाहिजे। मतदानाचा हक्क मिळाला आहे तर मतदान करण्याचे कर्तव्य सर्वांनी जबाबदारीने पार पाडले पाहिजे। मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामं बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असं आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप पथकाच्या वतीने शहरातील विविध घटकांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे। 100% नागरिकांनी मतदान करावं यासाठी ठाण्यातील सर्व पोस्ट कार्यालयातील कर्मचारी देखील टपाल देण्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदानाबाबत जनजागृती करत आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत स्वीप अंतर्गत ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस येथे घोषवाक्याद्वारे घोषणा, मतदान करण्याबाबत शपथ आणि मतदार जनजागृती विषयक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पोस्ट ऑफिस येथील कर्मचारी वर्गाला आणि पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहक वर्गाला मतदानाचे महत्त्व कळावे आणि मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद द्यावा याकरिता मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं। मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे। निवडणूक कोणतीही असो, या निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजावायला हवा असं यावेळी स्वीप टीमकडून सांगण्यात आलं। मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी युवा मतदार, कर्मचारी, ग्राहक वर्ग, महिला यांनी उत्साहाने या स्वीपमध्ये सहभागी होऊन घोषणा व माहिती फलकाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचं आवाहन केलं। कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली। कार्यक्रमाच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी विशेष सुविधा दिलेली असल्याने उपस्थितांनी सेल्फी घेऊन मतदान करण्याचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना दिला। 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 100% मतदान व्हावं यासाठी डाक विभागाच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। तसेच डाक विभागाचे पोस्टमन कर्मचारी यांच्या मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाबद्दल जागरूक केले जात आहे। सर्व टपाल कार्यालयामध्ये मतदानाबद्दल नागरिकांना जागरूक करण्यासाठी बॅनर्स, सेल्फी बूथ लावण्यात आले आहेत, जेणेकरून लोकांना मतदानाविषयी जागरूकता येईल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला हे H2O समीकरण आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी बनतं. याच पाण्यावर माझ्या खासदारकीच्या विजयाची नौका पैलतीरावर जाईल अशी स्पष्ट ग्वाही महायुतीचे ठाणे लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुतीचे ठाणे लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी भेट दिली. यावेळी ते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीला अवघे 10 ते 15 दिवस शिल्लक असताना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे ठाण्यातील महायुतीतील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यात आणि महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात असलेला समन्वय, या समन्वयाच्या जोरावरच ठाणे लोकसभेची निवडणूक जिंकणार आहे. आनंद परांजपे खासदार होते तेव्हा मी पहिल्यांदा दिल्ली पाहिली. आता थेट खासदार म्हणूनच दिल्ली गाठणार आहे. खासदार म्हणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी माझं प्राधान्य असेल. विविध पक्षात असताना पक्ष म्हणून वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात, पण आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्याबरोबर वैयक्तिक मैत्री कायम आहे. ती राजकारणाच्या पलीकडली आहे, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांना तिकीट मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनामा नाट्य सुरू झालंय. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर हे लोण ठाण्यातही पोचलंय. मात्र संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढल्याने तुर्तास हे नाराजीनाम्याचे वादळ शमले असतानाच घोडबंदर पट्ट्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत उमेदवाराने कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे ओवळा माजिवडा मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, सरचिटणीस सचिन शिंगारे, सरचिटणीस जितेंद्र मडवी, जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष राकेश जैन, दिव्यांग विकास आघाडी लोकसभा संयोजक डॉक्टर अक्षय झोडगे, पॅनल प्रमुख महेश ताजने, वैद्यकीय सेल अध्यक्षा डॉक्टर अपर्णा ताजने, उत्तर भारतीय सेलचे संयोजक हिराप्रसाद राय, सुपर वॉरियर, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख तसेच ओवळा माजिवडा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राजीनामे दिले. ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाचे चिन्हावर लढवली जावी यासाठी राजीनामे देण्यात आले आहेत. ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच माजी खासदार संजीव नाईक आग्रही होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रचारातही आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरून अनेकांनी राजीनामे दिले आहेत. ठाणे लोकसभेतील शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे हे एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आले. दोन्ही गटामध्ये विस्तव जात नसल्याने आता प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर आल्याने काय होईल अशा बुचकळ्यात कार्यकर्ते होते. परंतु दोन्ही उमेदवारांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. सुमारे 2.5 वर्षांनंतर दोन्ही नेते एकमेकांसमोर येत हस्तांदोलन करत असल्याने कार्यकर्त्यांनाही हायसं वाटलं. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मुशीत ठाण्यातील अनेक नेते घडलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे,
माजी महापौर नरेश म्हस्के हे त्यापैकीच आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजन विचारे यांनी ठाकरे यांच्या निष्ठा दाखवत त्यांना समर्थन दिलं आहे, तर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. खासदार राजन विचारे यांना ठाकरे यांनी ठाणे लोकसभा लढवण्याची तिसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यामुळे राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती, तर नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आता ठाणे लोकसभेत राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी थेट लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेच्या आनंद दिघे यांच्या 2 शिष्यात लढत होते आहे. त्यामुळे नक्की कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागलं आहे. मतदान वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चेद्वारे विचारमंथन करण्यात आलं आणि कृती आराखडाही तयार करण्यात आला. जिल्ह्यात भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावं यासाठी स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू आहेत. मात्र जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न होण्यासाठी जिल्हाधिकारी शिंगारे यांनी स्वीप नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्ह्यातील ज्या भागात गेल्या निवडणुकीत कमी मतदान झालं होतं त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात यावं. तसेच नवमतदार, महिला, देहविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी यांचे मतदान वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात यावेत. सोशल मीडियाचा वापर करून सेलिब्रिटींकडून मतदानासाठी घराबाहेर निघण्याचे आवाहन करण्यात यावे. प्रत्येक महानगरपालिकांनी बाईक रॅली, फ्लॅश मॉब, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे प्रबोधन असे उपक्रम राबवण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शिंगारे यांनी केल्या. तसेच मतदान जनजागृतीसाठी आहार संघटना, रोटरी क्लब, औषध विक्रेता संघटना, गृहनिर्माण क्षेत्रातील संघटना, जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील संघटना, सनदी लेखापाल, वैद्यकीय व्यावसायिक, वकिलांची संघटना, नाभिक संघटना, व्यायामशाळा संघटना, रिक्षा चालकांची संघटना यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांनाही या राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घ्यावं आणि त्यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचवावे. यासाठी मतदान करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून काही सुविधा देता येतील का याचा विचार करण्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मत देणाऱ्याचे स्वागत करण्यासाठी तयारी करावी. प्रत्येक मतदान केंद्रावर आकर्षक सेल्फी पॉइंट उभारण्यात यावेत, जेणेकरून आजची युवा पिढीची जुळता येईल. तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचे मतदानाचे ठिकाण सहजरित्या समजावे, तेथपर्यंत त्यांना सुलभरित्या विनासायास पोहोचता यावे यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी महोदयांनी यावेळी दिल्या. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी येत्या 20 मेला मतदानासाठी मतदान केंद्रावर यावं यासाठी सर्व शासकीय अधिकारी आणि यंत्रणांनी पुढाकार घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मोठं शक्ती प्रदर्शन करत ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि जिल्ह्यातील मतदान वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे विचारमंथन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.